शिवसकाळ मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत कर्नाला किल्ल्यावरती. कर्नाला किल्ला म्हणजेच हे पक्षी अभयारण्य आणि कर्नाला किल्ला हे दोन्ही आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तसं तर या किल्ल्याचा इतिहास जर आपण बघितला तर फारसा काही या किल्ल्याला इतिहास नाही आहे. म्हणजे काय बोलतात, देखरेखीसाठी हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असावा असं इतिहासात सांगितलं आहे. आणि आपण जर या किल्ल्याबद्दल जर सर्च केलं तर आपल्याला म्हणजे ही इत्यानुभूत एवढी काही माहिती आपल्याला कुठे म्हणजे सर्चमध्ये भेटलेली नाही आहे. तर आपण आज पाहूया की या किल्ल्यावरती कोणकोणते ठिकाणं आहेत किंवा कोणते पक्षी याच्यावरती आता आपण पाहणार आहोत. तर कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग पाहत राहा. कर्नाला किल्ला हा पनवेल शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर भारतातील रायगड जिल्ह्यातील एका डोंगरीत राहिलेला हा किल्ला आहे. सध्या एक ठिकाण कर्नाला पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. या भागातील मुख्य व्यापारी मार्गावर म्हणजेच मुंबई गोवा मार्गावर असलेला हा किल्ला आज आपण पाहणार आहोत. या किल्ल्याचा जर इतिहास पाहायला गेला तर देवगिरी यादव काळात तुघलक शासक यांच्या अंतर्गत कर्नाल ही त्यांच्या संबंधित साम्राज्याच्या उत्तर कोकणी जिल्ह्याची राजधानी होती. नंतर ते गुजरात सल्तनतच्या आधिपत्याखाली गेले, परंतु 1540मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने ताब्यात घेतले. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने ते परत जिंकण्यासाठी पोर्तुगीजांचे कमांडिंग ऑफिसर डॉम फ्रान्सिस्को ही मेंझेस यांना बन्सियन येथे मदतीची विनंती केली. आपल्या 500 सैनिकांना कर्नाला किल्ल्यावर जाण्यास सांगितले व तो काबीज करण्यात यशस्वी झाले. किल्ला गुजरात सल्तनतच्या ताब्यात राहिला होता, पण पोर्तुगीज सैन्याकडे होता. किल्ला पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून गुजरातचे सुलतान वसईला पळून गेले. कर्नालाच्या पराभवामुळे निजामशाह संतप्त झाला, ज्याने किल्ला आसपासच्या ग्रामीण भागावर पुन्हा हक्क मिळवण्यासाठी 5000 माणसे पाठवली. हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि पोर्तुगीजांनी किल्ला कायम राखला. सांगली आणि कर्नाला हे किल्ले मोक्याच्या दृष्टीने फारसे कमी आहेत. तसे ठरवून पोर्तुगीज व्हायरसने निजामशाहला वार्षिक रुपये देऊन परत करण्याचे मान्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670मध्ये मुघलांकडून ते प्रगत केले, म्हणून बेष्टक बांधून 1680मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाने ताब्यात घेतले. त्यानंतर काही काळ मुघलांनी ते ताब्यात घेतले. त्यानंतर 1740मध्ये पुण्यातील पेशव्यांच्या उदयाबरोबर ते त्यांच्याकडे गेले. 1818मध्ये कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून ते ब्रिटिश ईस्ट कंपनीची सत्ता स्थापन करेपर्यंत ते किल्लेदार गॉरिसन कमांडर अनंतराव यांच्या अधिपत्याखाली राहिले. याच रस्त्यात झालं शेवटी. खरं तर कर्नाला पक्षी अभयारण्यासाठी जास्त फेमस आहे, पण आम्हाला या किल्ल्यावरती आल्यानंतर फक्त पोपट आणि मोराचाच एक प्रकार आहे, असं म्हणजे आपण मोरच म्हणू शकतो, असे दोनच पक्षी आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे काळानुसार एक एक पक्षी म्हणजे असं नष्ट होत चालला आहे. जसं आपण बघतो की आपल्याकडे जशी चिमणी आपल्याला आपल्या घरासमोर दिसत नाही आता, तसंच काहीतरी या किल्ल्यावरती सुद्धा आहे. जे पक्षी होते ते काळानुसार नष्ट झालेले आहेत. खूप सारे म्हणजे खूप कमी पक्षी आहेत.
कंप्लीट 1 तासाच्या प्रवासाच्या नंतर म्हणजे 1 तासाच्या ट्रेकनंतर आपण इथे म्हणजेच एक प्रवेशद्वार आहे कर्नाला किल्ल्यावरती. आय थिंक ते आताच बांधलं गेलं असावं, कारण 10 वर्षापूर्वी म्हणजे 2014 साली आम्ही इथे पहिल्यांदा ट्रेक केला होता. आमच्या आयुष्यातील तो पहिला ट्रेक होता. SSCची परीक्षा पास केल्यानंतर आम्ही सर्व मित्रपरिवार आमचा या किल्ल्यावरती भेट दिली होती. त्यावेळच्या आठवणी फक्त आमच्या मनात आणि हृदयात असतील, कारण त्यावेळी असे काही स्मार्टफोन आमच्याकडे नव्हते. पण त्या आठवणींनाच उजाला देण्यासाठी आम्ही 10 वर्षानंतर पुन्हा एकदा हा ट्रेक करतो आहे. आणि हा जो पाठीमागे जो बघताय हा स्वराज्याचा प्रवेशद्वार, आणि या प्रवेशद्वारानंतर आपणच या किल्ल्यावरती प्रवेश करणार आहोत.